पार्टी आभारी आहे. हा अनिल जी रोहित यांनी ₹5 भेटले पार्टी आभारी आहे. रामशेर शुभम मंडल मनोहरजी रामशेर शुभम मंडल कोहळी यांच्याकडून पार्टीला ₹10 पारितोषिक आहे. शंकररावजी कुहिते रंतुरवाले यांच्याकडून पार्टीला ₹31 पारितोषिक आहे. धन्यवाद. आता ज्ञानेश्वर साहेब यांचा कार्यक्रम सुरू होत आहे तरी प्रेक्षकांनी कृपया करून शांतता राखा.
ढोल मास्टरला 11 भेटायला सांगतात. व्यंकटरावची उईके मुक्काम वेलतूर यांच्याकडून आमच्या पार्टीला 11 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य नाम लागला. धन्यवाद. श्रीमान आमचे प्रिय मित्र खुशालजी शाहीर बामणवाडा कोलंगी पार्टी बामणवाडा यांच्याकडे 51 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद. इतके सतोष प्रणाम. बांधवांनो कृपा करून शांतता राखा. ताजीले आता गेली पहा आता काय बोलाव एवढ्या मोठ्या महान शाहिराला विचार येते हो. थोडीशीच मिरची लावली ती बी लावली नाही. उदाहरण दिलं मी की बाबा गंमत कशी करू दोन्ही शाहिरांनी केली पाहिजे का लोकांना मजा आली पाहिजे. गम्मत ऐसे करो कि लोग बजाएंगे ताली और गम्मत यदि बिगड़ गई तो लोग देंगे मुंह भर भर के गाली. काय खराब झालं बाबा. गम्मत बिघडल्या दोघांची आपल्या बिघडल्या गमती. लोक संध्याकाळी शिवाय देतील तुला बी न मला बी का कोटचा शाहीर आणणाऱ्या दुधाड्याचा हुदाड्या.
आणि एक गोंदिया चालला शिशुपाल होय का पशुपाल होय लोक म्हणतील मी नाही म्हटलं शाहीर साहेब भाऊसाहेब तुले का तू पशुपाल होयस म्हणून काहून आपल्या उचलली जीभ लावली टाळूला कशाला लावता आणि माझ्या हातानं कायले तुम्ही करता असे बाबा मी तुले मोठा भाऊ समजतो पण याने मोठं खबर मोरेश्वर शाहीरचे काम मोरेश्वर शाहीर न करा एखादं गाणं बनवता येते का कारण तुला माहित नाही का मोरेश्वरचा हवा कसा आहे तर आणि मी त्याच्यासोबत राहिलो नाही तुला माहित नाही याच्या अगोदर बी शाहीरचं प्रमोशन झालं तर त्या भूगावामध्ये उताना झोपलास तो या नाव आहे पण मोठं घमंड एखादं गाणं बनवता येते का शिशुपाल भावा तर तुले का म्हणू का गण गावला मी ना स्वतःचा बनवून समरणी गावली माझ्या बांधवाची गण मी स्वतः बनवला तुला बनवून दिलास का तुझ्या बापानं बनवून दिला मला तुझ्यापेक्षा फाटका मी तोंडाले माझ हातात मी बोलतोच नको म्हणे म्हणते तुझ्या छात्यावर लाच मारीन कुठे रे तो काय नाही लपतात का ठेकरच्या मांग इकडून तसा मी सामोर बसतो बंदा यार बंदा तसा माझा सामोर येऊन बसला आणि छात्यावर लात मारायला इकडे ये त्या पोटावर उभा नाही झालो तुझ्या हातड्या नाही काढल्या तर एवढे तुला दुसऱ्या फेऱ्यामध्ये पाय थोडेसे केस आहेत तर ते बी काढून देतो तुझी चाटीच बनवतो थोडेसे राहिले टिकून तू चाटीच बनवून देतो दुसऱ्या फेऱ्या पुढच्या फेऱ्यामध्ये तू मा का पाहिलंच का तुला अजून त्या बापानं शायरी केली होती का त्या बापानं शायरी केली का तू इतर की शायरी आहे मा सारखा बंदा गाऊन दाखव ना का मावाने बकरीच्या भ्या 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 करतेस बरोबर आहे मी नक्कल करणारा माणूस आहो मी स्वतः नक्कल करून शायरी भी करू शकतो महाग अक्कल आहे आणि जिसमें हो गई अक्कल वो खपाएगा नक्कल मी नक्कल भी करतो माय नक्कलाचे शब्द तरी एखादा पकडते एखादा नकलीने एखादा शाहीर हे तुमची नक्कल महापाठाने टीका ठेवल्या का बिघडलं होतं महापाठात आणि त्या पाठामध्ये सांगा जी कोणता मुलजीम पोलीसवाल्याच्या बायला दोऱ्या बांधून वहडते कोणता मुलजीम मागून त्याला धक्के मारते असा हे पार्ट होय का जी जोडे खायचे जुते खायचे एखाद्या पोलिसाचं पाहिलंच का पार्ट असं होते का मग याचाच मन आहे चाकू चिरते का बोथल होते चिमते का कधी का बोल भाषा अरे शब्द ऐसा बोलिए कि शब्द कोना हाथ और पाओ शाहीर साहेब शब्द ऐसा बोलिए कि शब्द कोना हाथ और पाओ एक शब्द प्रेम लगावे एक शब्द लगावे घाव छात्यावर लाथा मारीन तुझ्या बापानं केली का शाहिरी हो माई इतर हिसकी शाहिरी आहे का ना याची मोठी सुंदर आहे ह्या गोठणगावचा चोटन महाराज होय ह्या शाहिरी नाही करत ह्या कीर्तनकार माणूस आहे हा महाराज आहे काय बोलू भाऊ या तोंडानं का इकडे सामोर येऊन बस च्या पोटावर उभा नाही झालो ती हातोड्याला खाल्ल्या तर मी नाना नाही बनला अरे हड्डी आहे लेकिन कट्टी आहे ये हा श्रीमान सरावजी चापरे मुक्काम नागपूर जेदाळा पुण्या बाजूला 11 मे भुणार अजून याचा दणका नाही पाहिला थोडा मनकाच मोडून देतो मी हो अरे हो तुले के बादशाह कहा गया रे हो गया क्या तेरा हीरो तो आ गया सामने मैंने भी जोर से बोलना तू असलास दिसलास तर कुठं इस्टोपेटवाले गेलास का तिकडे चाय बनवून राहिला का बनव 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 अरे हो तुले के बादशाह इधर खड़ा वजीर है ओ तू बादशाह है मैं वजीर मैं तुझे कमजोर नहीं समझा ओ तुरे के बादशाह इधर खड़ा वजीर है चला ले तीर मेरे सीने पे ये मरने को हाजिर है अच्छा चला ले तीर मेरे सीने पे ये मरने को हाजिर है सर कट जाएगा तो भी परवाह नहीं मगर मैं भाग के नहीं जाऊंगा क्या बात है सर कट जाएगा तो भी परवाह नहीं लेकिन मैं भाग के नहीं जाऊंगा अरे तेरे सामने हाथ जोड़कर मैं माफी मांगने नहीं आऊंगा
अरे बाबा मैंने म्हणलं खूप हसी सोचाता होगा क्यों कि ये सिक्का कलदार है, पटकने से टूट नहीं सकता। ये सिक्का कलदार है, पटकने से टूट नहीं सकता। तू मिल गया मेरे हाथ में, अब छूट नहीं सकता। क्या बात है शाहीर साहेब, पण मला माहित आहे फिपुलीचं मरण आलं ते दिव्यावर जाऊन मरते ना फिपुलीचं मरण आलं ते दिव्यावर जाऊन मरते, तसा शिशुपाल शाहीर आपल्या हाताने आपली खराब करते। शाहीर साहेब असं नाही जे ही शाहिरी आहे, एकमेकाचं पार्ट तुमचं कसं माझं वेगळं, जलमर तुमचा ढंडोरा तर चालूच आहे मला माहित आहे। बरं झालं 2 वर्ष गप्प बसला होतास, माझीच्या दैवानं सिका तुटलं आणि या बोक्याचं पारणं फिटलं। कसे पूजा शाहीरचे माणसं आले बिचारे म्हणून रोटीले लागला जी, धन्यवाद आहे, लागो 2 वर्ष गावातल्या गावात बसलास भाऊ, त्याचे पाय धुवून पाणी बी तुझ्याकडे आले म्हणून बरं झालं। असो चाल, चांगली गोष्ट आहे। असा कान आला बकरी सारखा भ्या 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 का म्हणते ना, कानात जवळ नाही समजाले। पानी में रहकर शाहीर साहब, अरे पानी में रहकर क्यों करता है मगर से बैर, पानी में रहकर क्यों करता है मगर से बैर, मगर के सामने क्या रहेगा मछली की खैर। ओ शिशुपाल भाऊ, एक भी लफ्ज तूने निकालेगा गैर, एक भी लफ्ज तू निकालेगा गैर, पटक के मारूंगा नीचे उल्टे कर दूंगा पैर। ख्याल में रख। हो सांगतो तुला पुढच्या फेऱ्यात आणखी, तू किती शिवा देते तर पाहतो ना का। पण आता मला सांगा मोरेश्वर शाहीर आहे का इथं, तू करू नका त्याशी नाही, तू उताना झोप नाही त्याला झोप, मला काय होऊन राहिलं का। अबे शाहिरी आहे पण त्याचं काम त्यानंच करावं। कायले भाडीले घेतलीस मास न दुय्यम, त्याच्या संग काम नाही करत। तिथे दिसला तुले कुणी मधीच तो उजेड दिसू लागला त्याने, तो किती पावराचा आहेस तर एखादं गाणं बनवते का। प्रश्न विचारला होता मी, पहिलेच म्हणलं का गलाबनवाला भाऊ आहे त्याला महाप्रश्नाचं उत्तर माया विचारून घे दुपट्टेवाला। आता पहिलेच जात असतं मी खरं तरी मानलं असतं, पण मी घातल्या पाण्याने गंगा किती पाहिजे। लोकमान्य टिळक सत्य गोष्ट आहे, खोटं नाही सांगणार। पण कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात, कोणत्या जिल्ह्याच्या जेलमध्ये होता हे नाही सांगितलं, मला विचारणं का। कोणत्या जिल्ह्याच्या इसवी मला विचारणं का। तू काय सांगशील, तुझी ताकद तरी आहे। या कलगीवाल्याचा दावा आहे म्हणजे एक प्रश्न कधी तोडून टाकशील। हो कुत्रा पाला हुआ कुत्ता काका बोलला जे या शिवा देते तोंडाने। अरे 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 एवढा मोठा विद्वान माणूस आज शिवा देते, बरोबर आहे। ज्याला पेले नाही देशी दारू, विचार करण्याची गोष्ट आहे। ज्याला पेले नाही देशी दारू त्याला कळल का विस्की आणि रम, नाही कळणार। ज्याने पेले नाही देशी दारू त्याला कळल का विस्की आणि रम। घरात धरणारा माणूस या अवखाड्यात करल का जी तमतम, मांग जाऊन झोपते तिकडं, पेंडाच्या मांग जाऊन झोपते। खरखूट ठोकन का खम आणि माझ्या छात्यावर लात मारल का नाही आतड्या काढी माझ्यासारखा माणूस। घरात धरणारा माणूस अखाड्यात करल का तमतम। भारीच्या माथ्यावर स्वरात बापाचं श्रीराम शाहीरचा शेर, श्रीराम शाहीरचं गाणं तो समरणी बनवून दाखव। तू बनवलीस एखादी शाहीर आहेस का। भारीच्या माथ्यावर सरात बापाचं याचं का होणार आहे जी कम, भारीच्या माथ्यावर सरात बापाचं याचं का होणार आहे कम। आणि मेहनत करणारा उपाशी मरते, ह्या फुकट्या मारते 3 दम। शाहीर साहेब पाय गाणं कसं बनवलं मी ना, तुम्ही तर गावलंच हो, पाय मी का म्हणतो। खुद को जो शहाना खुद ही
मैं कहूंगा उसे वो अभिमानी है। वो कैसा? न्याय करने को बैठी है पब्लिक यहाँ, न्याय करने को बैठी है पब्लिक यहाँ। मैं कहूंगा उसे वो अभिमानी है, न्याय करने को बैठी पब्लिक यहाँ। अब बता दो यहाँ पर कितना पानी है। न्याय करने को बैठी है पब्लिक यहाँ। अब बता दो यहाँ पर कितना पानी है। न्याय करने को बैठी पब्लिक यहाँ। अब बता दो यहाँ पर कितना पानी है। आला का नाही आला? अरे त्या पावळीला ब्लेट लावून ठेव बरं पुढच्या फेऱ्यासाठी. थोडेसे केस आहे तर काढून देतो ह्याचे. कारण गाऊन दाखव म्हणजे मागे एक प्रश्न विचारला शिकाऱ्याचा, म्हणते तो शरण आला त्याला कधी मरण नाही देत. राजहंस साहेब मी टुकड्याला बांध लागला म्हणून सांगितलं. तो ऋषी कोणता होता तिथं बसला आणि वापस का गेला त्या ऋषीच्या म्हणण्यावरून. पुन्हा विचार कर ना तर किताबीचं नाव सांगू का तुले वाचशील का? नाही सांगत. मोठा भाऊ मला भावरण कायले सांगितलं बे म्हणून. हो हो पुन्हा विचार करून घेजो पुढच्या कार्यक्रमाला. सुनाता नाम बड़ा शाहीर है, सुनाता नाम बड़ा शायर है, तुल्ला निशाना तेरा जाहिर है, तुल्ला निशाना तेरा जाहिर है. अब मैं डालूंगा सवाल अपना, अब मैं डालूंगा सवाल अपना. बैठे हुए भाई मेरे याद रखना, बैठे हुए भाई मेरे याद रखना. शाहीर साहेब लिहून ठेवा माझे शब्द, लक्षात नाही राहत तुमच्या. पुरी कानबैरी आहेस तू, पुरी कानबैरी बेसवंत हा कोठी वागते तसा हा काही बघते तोंडाला शिवा घाली. शिवा नाही देणार साहेब. एक राजा होता आणि त्या राजाचा पाळलेला हत्ती होता. राजाचा पाळलेला हत्ती होता आणि त्या हत्यावर बसून तो राजा रोज सफर करायला निघायचा. सफर करता करता पण त्या हत्याच्या मनामध्ये क्रोध होता की हा राजा केव्हा खाली उतरते आणि मी केव्हा याला चिरफाड करतो. एवढा क्रोध होता त्या हत्याच्या मनात. एक राजा की हाथी पर स्वारी, एक राजा की हाथी पर स्वारी, हाथी को गुस्सा ताब होत भारी, हाथी को गुस्सा ताब होत भारी. राजा कोई काम से उतरा नीचे, राजा कोई काम से उतरा नीचे, राजा कोई काम से उतरा नीचे, राजा कोई काम से उतरा नीचे. हाथी दौड़ाओ राजा के पीछे, हाथी दौड़ाओ राजा के पीछे. हाथी मारेगा दांत का चीरा, हाथी मारेगा दांत का चीरा. हमला के राजा कुएं में गिरा, हमला के राजा कुएं में गिरा. त्या राजाला तहान लागली. पाणी प्यासाठी एका विहिरीजवळ उतरला. जसा उतरला तसाच हत्ती धावला त्याच्या मागं. धावला मग ते ह्यामध्ये चिरफाड करून धावता पडता पडता राजा त्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्यामुळे विचार आला. त्या विहिरीमध्ये एक झाड होतं. त्या
त्या झाडाच्या मुळ्या लोंबत होत्या, त्या मुळ्याला अटकला तो राजा. काय झालं बघा. तो अटकला, तो खाली डोकं वर पाय त्या मुलीने लटकला. पेड़ और कुएं का नाम बता, पेड़ और कुएं का नाम बता, सुनने वाले यहाँ पर बहुत ज्ञानी है. न्याय करने को बैठी पब्लिक या अब बता दो यहाँ पर कितना पानी है. करने को बैठी पब्लिक या कोणाला कमजोर समजू नये. शाहीर साहेब, तुम्ही झाली असेल पुष्कळ दिवसाची शाहिरी. आजकाल लहानसा पोरगा बी कमजोर नाही आहे, तो बी अच्छा पैलवानाला खाली गंडवते, मागून येते सकाळगण टोचून देते मागून. पैलवान उताना चित होते. काय समजता हो, कोणाला कमजोर समजता का? बोलने से नहीं होगा मेरे बड़े भैया, बोलने से नहीं होगा, तुम्हें कुछ करके दिखाना होगा. बोलाले का लागते जी शिवा द्यायला. लहानस उघड पोट बी शिवा देते. बे साल्या म्हणते मागे शिवा द्यायला काही लागते. बोलने से नहीं होता, तुम्हें कुछ करके दिखाना होगा. शायरी क्या चीज होती है ये पूरे जनता को सिखाना होगा. अच्छा, तुम बहुत बड़े शायर हो, तुम बहुत बड़े शायर हो, जरा शायरी धूमधाम से लिया करो. तुम बहुत बड़े शायर हो, शायरी धूमधाम से लिया करो. अरे हम भी वो शायर है, हमें ऐसी आलतू फालतू धमकियां मत दिखाया करो. अरे आलतू फालतू धमकी से हम कभी नहीं डरते. गोंदिया वाले शिशुपाल जी बाहर कर गेले का नदीकर, येऊन जा येऊन जा. अरे आलतू फालतू धमकियों से हम कभी नहीं डरते, अरे गैरे के हाथ से हम कभी नहीं मरते. मिला देंगे रंगत से रंगत, मिला देंगे रंगत से रंगत, ताल सुर सजा के बैठे हैं. मिला देंगे रंगत से रंगत, ताल सुर सजा के बैठे हैं. जरा संभाल के रहना शाहिर साहेब, हम भी अपना औजार बजा के बैठे हैं.